गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. तर मुलांनो, तुमचं मराठीचं वर्कबुक बाहेर काढा. स्टुडंट्स, रिमूव्ह युअर मराठी वर्कबुक. टेक पेन्सिल इन युअर हँड. हातामध्ये पेन्सिल घ्या. पेज नंबर 41, पान क्रमांक 41. करंगळी मरंगळी. मुलांनो, ऑलरेडी ही कविता आपण वाचली आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो रिमूव्ह युअर मराठी वर्कबुक, पेज नंबर 41. करंगळी मरंगळी. बिफोर दॅट स्टुडंट्स, त्या अगोदर आपण ही कविता 2 वेळा वाचून घेऊया. एकदा मी वाचते, एकदा नंतर तुम्हाला माझ्या मागे वाचायची आहे. ओके. आणि त्यानंतर मी तुम्हाला ही कविता एक्सप्लेन करणार आहे. सो स्टुडंट्स, टेक पेन्सिल इन युअर हँड. हातामध्ये पेन्सिल घ्या. पेज नंबर 41. करंगळी मरंगळी. पहिली मी वाचते, नंतर तुम्हाला माझ्या मागे रिपीट करायची आहे. करंगळी मरंगळी, मधलं बोट चाफेकळी. अंगठा तळहात, मळहात मनगट. कोपर खांदा, गुळागुटी. हनुवटी, भाताचं बोळकं, वासाचं नळकं. गालाच्या पोऱ्या, काजळाच्या डब्या. देवाजीचा पाट, देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट. आता मुलांनो, तुम्हाला माझ्या मागे ही कविता बोलायची आहे. ओके. अभी आपको मेरे पीछे ये जो पोयम है वो मेरे पीछे दोहराना है. करंगळी मरंगळी. करंगळी मरंगळी, मधलं बोट चाफेकळी. अंगठा तळहात, मळहात मनगट. कोपर खांदा, गुळागुटी. हनुवटी, भाताचं बोळकं, वासाचं नळकं. गालाच्या पोऱ्या, काजळाच्या डब्या. देवाजीचा पाट, देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट. तर आता आपण बघूया मुलांनो, या कवितेमध्ये नक्की काय सांगितलं आहे. तर बघा मुलांनो, या कवितेमध्ये हाताच्या बोटाविषयी, कोपर, खांदा, नाक या सर्वांविषयी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर पहिलं कडवं बघा. करंगळी मरंगळी, मधलं बोट चाफेकळी. करंगळी. करंगळी म्हणजे मुलांनो, सगळ्यात जो आपला छोटा जो बोट असतो, जी छोटा फिंगर जो असते आपलं, त्याला करंगळी म्हणतात. ओके. तर करंगळी मरंगळी, मधलं बोट चाफेकळी. मधलं बोट, आपल्याला किती बोट असतात? 5. बरोबर. एका हाताला 5 बोट आणि दुसऱ्या हाताला 5 बोट, अशी 10 बोट असतात. ओके. तर करंगळी म्हणजे छोटं बोट. ओके. करंगळी मरंगळी, मधलं बोट चाफेकळी, मिडल फिंगर. ओके. मधलं बोट, 2
ही बोट आणि 2 बाजूची बोट आणि जे मधलं बोट आहे त्याला काय सांगितलं आहे? चाफेकळी. अंगठा, तळहात, मळहात, मनगट. अंगठा मीन्स थंब. अंगठा म्हणजे थंब. ओके, तर अंगठा, तळहात, मळहात, मनगट. अंगठा, तळहात. ओके, तळहात म्हणजे पाम. ओके, तर अंगठा म्हणजे थंब. अंगठा, तळहात, मळहात, मनगट. मनगट म्हणजे मुलांनो आपल्या हाताच्या खाली जो स्पेस आहे, हा जो भाग आहे ह्याला मनगट म्हणतात. ओके, कोपर, खांदा, गुळागुटी. कोपर म्हणजे ह्या भागाला काय म्हणतात? कोपर, खांदा. ओके, शोल्डर. कोपर, खांदा. कोपर म्हणजे एल्बो. कोपर, खांदा, गुळागुटी. हनुवटी, भाताचं बोळकं. हनुवटी म्हणजे मुलांनो हनुवटी म्हणजे जे आपल्या खाली तोंडाच्या खाली जो भाग आहे त्याला काय म्हटलं आहे? हनुवटी, भाताचं बोळकं. वासाचं नळकं. वासाचं नळकं म्हणजे नाक. ओके, वासाचं नळकं कशाला म्हटलं आहे? नाकाला. गालाच्या पुऱ्या. बघा मुलांनो, या चित्रामध्ये मुलाचे गाल कसे दाखवले आहेत बघा. तर काय सांगितलं आहे त्यांनी? गालाच्या पुऱ्या. काजळाच्या डब्या. काजळ, आपण काजळ कशाला लावतो? डोळ्याला. तर काजळाच्या डब्या. देवाजीचा पाट. देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट. देवाजीचा पाट. मुलांनो, जेव्हा तुम्ही देवाची आरती करता, पूजा करता, तेव्हा काय असतो? पाट असतो, बरोबर? तर देवाजीच्या समोर पाट असतो आणि देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट आहे. देवाजीच्या पाटावरती चिमण्यांचा किलबिलाट आहे. ओके, तर काय सांगितलं आहे या कवितेमध्ये? करंगळी मरंगळी मधलं बोट चाफेकळ. करंगळी म्हणजे सगळ्यात छोटं बोट. एका हाताला 5 बोट असतात, तर त्या 5 बोटामधला जो सगळ्यात शेवटचा जो बोट असते, सगळ्यात पहिला अंगठा असतो आणि जो शेवटचं जे फिंगर असते त्याला करंगळी म्हणतात. तर करंगळी मरंगळी मधलं बोट चाफेकळी. मिडल फिंगरला काय सांगितलं आहे? चाफेकळी सांगितलं आहे. मिडल फिंगरला काय सांगितलं आहे? चाफेकळी. अंगठा, तळहात, मळहात, मनगट. अंगठा म्हणजे काय सांगितलं? अंगठाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? थंब. तर अंगठा, तळहात, पाम. ओके, हा जो हाताचा भाग आहे, पाम, तळहात. मळहात, मनगट. मनगट म्हणजे हाताच्या खाली जो हा भाग आहे ज्यामध्ये आपण आपला हात असा फिरवू शकता. ओके, त्याला काय म्हणतात? मनगट. कोपर, खांदा, गुळागुटी. तुम्हाला मी सांगितलं कोपर म्हणजे एल्बो. कोपर आणि खांदा शोल्डर. कोपर, खांदा, गुळागुटी. गुळागुटी म्हणजे एकदम गुळगुळीमध्ये. हनुवटी, भाताचं बोळकं. हनुवटी म्हणजे जे तोंडाच्या खाली जो आपला आहे डिंपल. ओके, जो तोंडाच्या खाली जो भाग आहे त्याला काय म्हटलं आहे? हनुवटी, भाताचं बोळकं. वासाचं नळकं. बघा, वासाचं नळकं शब्द जर ऐकला तर तुम्हाला काय वाटते? नाक. येस, वासाचं नळकं म्हणजे नाक. ओके, वासाचं नळकं कशाला म्हटलं आहे? नाकाला. गालाच्या पोऱ्या. बघा, चित्रामध्ये दाखवलं आहे गालाच्या पोऱ्या. फुगलेले गाल दाखवले आहेत. काजळाच्या डब्या. काजळ
येस, काजळ छोट्या मुलांना खूप लावलं जाते. ओके, काजळाच्या डब्या. देवाजीचा पाट. देवाजीचा पाट तुम्हाला मी सांगितलं, देवाच्या पुढे पाट ठेवला जातो. ओके, आणि त्या पाटावर बसून काय करतात, आरती केली जाते, पूजा केली जाते. देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट. देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट. देवाजीच्या पाटावरती चिमण्यांनी काय केलं आहे, किलबिलाट घातला आहे. ओके, चिमण्यांनी काय केलं आहे, किलबिलाट घातला आहे. समजली कविता मुलांनो? एकदम इझी कविता आहे. येस, एकदा वाचूया. करंगळी मरंगळी. करंगळी मरंगळी मधलं बोट चाफे कळी. अंगठा तळहात मळहात मनगट. कोपरखांदा गुळागुटी. हनुवटी भाताचं बोळकं. वासाचं नळकं. गालाच्या पोऱ्या. काजळाच्या डब्या. देवाजीचा पाट. देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट. बघा मुलांनो, या पानावरती कशी सुंदरशी चित्र दिली आहेत. हाताचा पंजा दाखवला आहे, 5 बोटं आहेत, अंगठा आहे, करंगळी आहे, मधलं बोट आहे. ओके, तळहात आहे, मनगट आहे. खालील चित्रामध्ये गालाच्या पुऱ्या, गाल फुगवलेले दाखवले आहे. काजळाची डबी दाखवली आहे आणि देवाजीच्या पाटावरती चिमण्यांचा किलबिलाट आहे. तर मुलगा पळवत आहे, चिमण्यांना काय करत आहे, पळवत आहे. देवाजीच्या पाटावर चिमण्यांनी किलबिलाट घातला आहे. ओके, तर मुलांनो आता तुम्ही माझ्या मागे बोला. आपण एकदम व्यवस्थित सावकाश आणि प्रोनाउन्सिएशन मला एकदम क्लिअर पाहिजे. ओके, जसं मी वाचते तसंच तुम्हाला वाचायचं आहे. मेरे पीछे दोहराओ, रिपीट आफ्टर मी. करंगळी मरंगळी. करंगळी मरंगळी मधलं बोट चाफे कळी. अंगठा तळहात मळहात मनगट. कोपर खांदा गुळागुटी. हनुवटी भाताचं बोळकं. वासाचं नळकं. गालाच्या पोऱ्या. काजळाच्या डब्या. देवाजीचा पाट. देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट. ओके, तर मुलांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण करंगळी मरंगळी ही कविता मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. ओके, तर मला सांगा बरं, करंगळी कोणत्या बोटाला म्हटले जाते? येस, बघते किती तुमचं लक्ष आहे. करंगळी कोणत्या बोटाला म्हटले जाते?
येस. अंगठ्यापासून कितवा बोट की त्या बोटाला करंगळी म्हणतात? येस. अंगठ्यापासून 5वं बोट, 1 2 3 4 5 हे जे छोटं बोट आहे ह्याला काय म्हणतात? करंगळी. मधलं बोट चाफेकळी. अंगठा, तळहात, मळहात, मनगट. अंगठा, इंग्लिशमध्ये अंगठ्याला काय म्हणतात? येस. इंग्लिशमध्ये अंगठ्याला काय म्हणतात? थंब. येस. इंग्लिशमध्ये अंगठ्याला काय म्हणतात? थंब. ओके. सो अंगठा, तळहात, मळहात, मनगट. तळहात मी तुम्हाला सांगितलं पाम. तळहात, मळहात, मनगट. मनगट म्हणजे हाताच्या खाली जो भाग आहे त्याला मनगट म्हणतात. कोपरखांदा, गुळागुटी. कोपर, एल्बो. कोपरखांदा, गुळागुटी. हनुवटी, भाताचं बोळकं. हनुवटी. ओके. बघा इकडे आहे हनुवटी, भाताचं बोळकं. वासाचं नळकं म्हणजे काय असेल बरं? वासाचं नळकं म्हणजे कोणता भाग असेल शरीराचा? येस. त्याने सांगितलं आहे वासाचं नळकं. कशाला म्हटलं आहे वासाचं नळकं? येस. नाकाला. वासाचं नळकं कशाला म्हटलं आहे? नाकाला. गालाच्या पुऱ्या. गालाच्या पुऱ्या. गाल कसे फुगलेले आहेत बघ. गालाच्या पुऱ्या. काजळाच्या डब्या. काजळ मी तुम्हाला सांगितलं लहान मुलांच्या डोळ्याला, हातापायाला, डोक्याला काजळ लावले जाते. काजळाच्या डब्या. देवाजीचा पाट. तुमच्या घरामध्ये जिकडे देवघर असते खाली तर त्या समोर ती पाट असतो. देवाजीचा पाट म्हणजे त्या पाटावर बसून देवाची पूजा आरती केली जाते. ओके. देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट. देवाजीच्या समोर जे पाट ठेवला आहे त्या पाटावरती चिमण्यांचा किलबिलाट आहे. त्या पाटावरती चिमण्यांचा किलबिलाट आहे. ओके. तर मुलांनो तुम्हाला ही कविता तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये 1 वेळा लिहायची आहे. बच्चों, आपको ये मराठी का ये जो पोयम है पेज नंबर 41, ये पोयम आपको 1 टाइम आपके मराठी के नोटबुक में लिखना है. ओके. और इसके ऊपर जो क्वेश्चन आंसर्स है वो मैं आपको ग्रुप में सेंड करेगी, तो आपको वो कॉपीराइट करना है. ओके मुलांनो, तुम्हाला काय करायचं आहे? ही कविता 1 वेळा मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहे. ओके. डेट टाका आणि कवितेचं नाव लिहा आणि ही कविता 1 वेळा ओनली 1 टाइम ये आपको मराठी के नोटबुक में लिखना है. ओके. और इसके ऊपर जो क्वेश्चन आंसर्स है वो मैं आपको देने वाली है, ग्रुप में मैं सेंड करेगी. तो आपको ये क्या करना है? यस, आपको ये क्या करना है? मराठी की नोटबुक में लिखना है. ओके. तो सिर्फ लिखना नहीं है, लर्न भी करना है. प्रैक्टिस टेस्ट है. प्रैक्टिस टेस्ट के बाद हमारी सेकेंड एग्जाम, ओके, सेकेंड टर्म स्टार्ट हुआ है ऑलरेडी. तो आपको क्या करना है? पढ़ाई करना है. टीचर जो भी रोज का लिख कर देती है वो वही दिन वही टाइम पर कंप्लीट करना है. ओके स्टुडंट्स. तर परत एकदा सांगते, ही कविता तुम्हाला 1 वेळा मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. ओके. आणि ह्याच्यावर जे प्रश्नोत्तर मी देणार आहे ते तुम्हाला तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. ओके स्टुडंट्स. थँक यू स्टुडंट्स. बाय बाय स्टुडंट्स.